महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय सध्या लगबग चालली आहे वारकऱ्यांची, कारण आषाढी एकादशी काही दिवसावरून ठेपलेली आहे आणि मग अशा प्रसंगी महाराष्ट्राचं दूषित झालेलं वातावरण आणि या वातावरणामध्ये सर्वसामान्य माणूस देखील म्हणत आहे विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती। पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। खरं तर फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, आगरकरांचा महाराष्ट्र असं आपण म्हणत असतो, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र म्हणत असतो आणि मग अशा प्रसंगी वारकरी संप्रदायांनी समतेचा पताका या महाराष्ट्रामध्ये लावला। अशा समतेचा पताका लावलेल्या महाराष्ट्रामध्ये आज घडीला मात्र दूषित वातावरण झालेलं आपल्याला सर्वत्र दिसून येत आहे आणि मग अशा प्रसंगी सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतो की विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती। ज्या समतेची पताका संत महंतांनी या महाराष्ट्रामध्ये लावली त्या वारकरी संप्रदायासमोर हा प्रश्न आहे, सर्वसामान्य माणसासमोर हा प्रश्न आहे। आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय आरक्षणाच्या माध्यमातून एकीकडे ओबीसी समुदाय, दुसरीकडे मराठा समुदाय एकमेकाच्या विरोधामध्ये दंड ठोकून उभा राहिलेला आहे आणि अशामध्येच की काय कमी होती म्हणून की काय आपण पाहतोय काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं काही पत्रक फेकली आणि त्या पत्रकात सांगितलं की तुमचा निळा आणि इथे पिवळा झेंडा लावाल किंवा झेंडा या परिसरामध्ये तुमचा दिसला तर तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या पायाला झाडू बांधण्यात येईल आणि पुन्हा तुमच्यावरती वेळ आणण्यात येईल, असं कोणीतरी निनावी पत्र अज्ञात व्यक्तीनं टाकलं आणि मग महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय निळ्यांचा, भगव्याचा, हिरव्यांचा आणि पिवळ्यांचा कुठेतरी एक आपला स्वाभिमान दुखावला गेला आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या झेंड्याच्या माध्यमातून समाजामध्ये येताना दिसून येत आहे। आणि मग हा झेंडा आपण पाहतोय तेव्हा आपल्या लक्षात येतं की खरं तर फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, समतेचा महाराष्ट्र, संत साहित्याचा महाराष्ट्र, संत वारकऱ्यांचा महाराष्ट्र आणि मग या वारकरी संप्रदायामध्ये आणि सर्वसामान्य माणसामध्ये आपण पाहतोय आषाढी एकादशी म्हटल्यानंतर वारीमध्ये सर्व समुदायातील, जात समुदायातील माणसं असतात। तर जात, धर्म, पंथ काही नसतो, तो फक्त वारकरी संप्रदाय असतो आणि या वारकरी पंथामध्ये समतेचं वारं असतं, ते समतेचं खऱ्या अर्थानं पेरणी होत असते आणि मग अशा समतेच्या वाटेवर चालणारा वारकरी आज खरं तर हतबल झालेला आहे, कारण तो कुठल्या जातीचा किंवा धर्माचा नाही तर तो समतेचा आहे आणि मग समतेची पताका घेऊन जात असताना या वारकऱ्यांच्या मनामध्ये आणि सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आज कुठेतरी कोणता झेंडा घेऊ विठ्ठला हाती ही वेळ आलेली आहे। आणि मग हे बघत असताना आपण पाहतोय लक्ष्मण हाके असतील, मनोज जरांगे असतील, या दोन्ही नेतृत्वामध्ये आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये जे दूषित वातावरण होताना आपल्याला दिसून येत आहे। खरं तर प्रत्येकाला हक्क अधिकार मागण्यासाठी या संविधानानं परवानगी दिलेली आहे, परंतु या संविधानाच्या माध्यमातून आपण हे हक्क अधिकार मागत असताना जातीच्या भावना, जातीय भावना ह्या अधिक बळकट होऊ नये ही देखील आपण खबरदारी घेतली पाहिजे। प्रत्येक जण आपापल्या जातीचा विचार करत आहे। आज सीमेवर सैनिक लढताना आपण पाहतोय, परंतु त्या सैनिकाचा विचार कोणी करत नाही किंवा या मायभूमीपेक्षा जातीला अधिक महत्त्व देणारी ही पिढी आज आपल्या समोर दिसत आहे। आणि मग अशा प्रसंगी खरं तर वर्गापासून आपण पाहतोय की समतेचा पताका लावणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आज या आंदोलनांच्या माध्यमातून वर्गापर्यंत जात गेलेली आहे, परंतु ही जात वर्गापर्यंत गेलेली असताना खरं तर या वारकरी संप्रदायावर मोठं एक आव्हान उभं राहिलं आहे, कारण वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थानं समतेचा पताका घेऊन चालतो आणि ही समतेची पेरणी खरं तर वारकऱ्यांच्या खांद्यावर आहे आणि ही पेरणी नक्कीच वारकरी या माध्यमातून करणार आहेत। हे दूषित वातावरण या वारीच्या माध्यमातून चांगलं व्हावं आणि समतेचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हावं एवढाच आपल्याला आशावाद या ठिकाणी व्यक्त करता येतो। आणि आताच आपण पाहिलेलं आहे की राजकारणाच्या माध्यमातून सुद्धा अनेक राजकारते देखील एकमेकावर धूळफेक करत आहेत, चिखलफेक करत आहेत। अशाच आपण पाहतोय की ज्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये शिवरायाचे वंशज असलेले साताऱ्याचे खासदार अर्थात उदयनराजे भोसले यांनी असं म्हटलेले आहे की हा जातीजातल्या तेढ निर्माण करण्याचं काम शरद पवार साहेब करत आहेत। ही एकमेकावर चाललेली काही राजकीय चिखलफेक असेल किंवा इतर अनेक कारणं असतील। लक्ष्मण हाके देखील तिकडे सांगतायत की आम्हाला आमच्या ताटामध्ये आरक्षण कोणाला देऊ नका। अशा विविध समस्या महाराष्ट्रामध्ये उभ्या राहिलेल्या असताना ही कमी पडते की काय म्हणून काळाराम मंदिरामध्ये निळ्या आणि पिवळ्यांचं आंदोलन आपण बघितलं आणि मग अशा प्रसंगी खरं तर मायभूमीपेक्षा खरं तर जातप्रेम अधिक महत्वाचं होताना दिसून येत आहे। आणि मग अशा प्रसंगी खरं तर सर्वसामान्य माणसाला वाटत आहे वाढता महाराष्ट्रातला जातीवाद, वाढती जातीय आंदोलने आणि मग अशा प्रसंगी खरं तर फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जनतेला, या वारकरी संप्रदायाला आणि एकूण सर्वसामान्य माणसाला वाटत आहे की खरंच समतेची विण उसवली आहे काय। आणि मग समतेची विण उसवली असेल तर या वारीच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय, सर्वसामान्य माणूस जेव्हा समतेची पताका घेऊन विठ्ठलाच्या दर्शनाला आषाढी एकादशीला जाईल तेव्हा त्या ठिकाणी
ठिकाणी मात्र ही उसवलेली वीण आपण शिवण्याचं काम नक्कीच करूयात आणि या वारीच्या माध्यमातून समतेची पताका पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये फडकूयात आणि हे वातावरण आपण खऱ्या अर्थाने जे दूषित झालेलं वातावरण आहे ते आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी संपवूयात एवढा आशावाद या वारीच्या निमित्ताने आपल्याला सांगता येतो आणि सर्वसामान्य माणसालाही म्हणता येतं की विठ्ठला तुझाच झेंडा मी घेईल हाती आणि हा तिरंगा माझा असेल खऱ्या अर्थानं छातीवरती. धन्यवाद.